राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी हजारो पात्रताधारक प्रतीक्षेत आहे। मात्र संकेतस्थळावर भरतीच्या पदांसाठीच्या जाहिराती देण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे। आता व्यवस्थापनांना 28 फेब्रुवारीपर्यंत जाहिराती देता येणार आहेत। राज्यामध्ये पवित्र संकेतस्थळांमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येते। पहिल्या टप्प्यातील भरतीमध्ये निवड झालेल्या सुमारे 18,000 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील रिक्त पदे, खासगी अनुदानित शाळांमधील रिक्त पदांवर भरती होणार आहे। राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी हजारो पात्रताधारक प्रतीक्षेत आहे। मात्र संकेतस्थळावर भरतीच्या पदांसाठीच्या जाहिराती देण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे। आता व्यवस्थापनांना 28 फेब्रुवारीपर्यंत जाहिराती देता येणार आहेत। राज्यामध्ये पवित्र संकेतस्थळांमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येते। पहिल्या टप्प्यातील भरतीमध्ये निवड झालेल्या सुमारे 18,000 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील रिक्त पदे, खासगी अनुदानित शाळांमधील रिक्त पदांवर भरती होणार आहे।